नागपूरमध्ये जी काल दंगल सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत होती, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या दृश्यावरनं लक्षात येतं पेशणे परिवाराची ही कार आहे चिटणीस पार्क परिसरातील. त्यांची कार पूर्णतः जाळण्यात आलेली आहे आणि तुम्ही आतमध्ये जर का दगड बघितले, दगड बघा किती मोठे आहे. समोरच्या ड्रायव्हिंग सीटवर ज्या प्रकारे हा दगड आपल्याला पाहायला मिळतो, त्यावरून तुम्हाला कल्पना येईल की हल्लेखोर जे आले होते ते पूर्ण सुनियोजित मानसिकतेने आलेले होते. त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला जाळपोळ करायची आहे, दगडफेक करायची आहे. इतका भला मोठा दगड आपल्याला पाहायला मिळतं. साधारण 40 किलोचा तो दगड असेल. तो काचावर आदळण्यात आला. त्यानंतर सुरुवातीला काच फुटला आणि त्यानंतर मग आतमध्ये पेट्रोल टाकून ही संपूर्णतः कार जाळण्यात आलेली आहे. असं चित्र आतमध्ये जर का तुम्ही या समोरच्या गल्लीमध्ये बघितलं, तिथे देखील अशाच प्रकारे पाहायला मिळतं. त्यावरून लक्षात येतं की या संपूर्ण गोष्टीची दाहकता किती मोठी होती, किती मोठ्या प्रमाणामध्ये राडेबाजी केली गेली. नेमकं हे दृश्यावरनं असं दिसतं की खूप मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला. काय चित्र होतं? काय तुम्ही दाखवलं तुमच्या चॅनलवर किती हृदयदारक हे आहे, प्रसंग आहे हा. समजा इथे कोणी बसलं असेल तर त्यांची मॉपनी ती पण परवा केली नसती. त्या मॉपला गाडी त्या माणसासोबत गाडीला जायला असतं. इतकी बेकार परिस्थिती होती. तो मॉप पूर्ण गल्लीने आमच्या ठरवून, ही बाजूची गल्ली, राम मंदिर, सगळ्या गल्लीमध्ये लोक घुसले आणि गाड्या फोडत टू व्हीलर जाळत गेले, घरात जाळत गेले. इथे बघा गाडीचं म्हणजे या गाडीचा इफेक्ट इथपर्यंत आला. लोकांनी पोलिसांनी ताबडतोब ॲक्शन घेतली नसती तर आज चित्र वेगळं निर्माण झालं असतं. म्हणजे जर का तुम्ही दृश्यांमध्ये जेव्हा कार ही जळत होती तेव्हा त्या आगीचे लोड आहे ते त्या वर खिडकीपर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतं. वर घरापर्यंत वरपर्यंत देखील धूर आपल्याला पाहायला मिळतो. त्यावरनं लक्षात येतं की किती गंभीर परिस्थिती आहे. किती लोक जखमी झाले या भागातले? काही आता त्याची आम्ही सध्या आमच्याकडे एक आकडा नाही आहे, पण आपले पोलीस मित्र पण बरं 15-20 जखमी झाले आहे. एका आमच्या DCP लेवलच्या माणसाला कुऱ्हाड पण मारली असं आमच्या कानात ऐक्यू आहे. आणि ठरवून ओम श्रीराम देवी देवते जिथे फोटो ज्या गाडीत होते तिथे त्या ठरवून त्या गाडीला त्या घराला टार्गेट करण्यात आलं. दुसऱ्या साईडला एकही गाडी फोडली गेली नाही, एकही गाडी जायला गेली नाही आहे. हा सगळं ठरवून सुनियोजित षडयंत्र आहे. आपण पाठीमागे जर का इकडे बघितलं तर बघा अजूनही तणावपूर्वक शांतता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि या संपूर्ण परिसरातलं जर का दृश्य बघितलं तर आता स्थानिक लोकप्रतिनिधी इथे आलेले आहे आणि ते इथे हे करत आहे. जर का आपण बघितलं तर पेशणे परिवाराचं घर आहे. पेशणे परिवाराच्या घरावर हल्ला झाला होता. इथनं दगडफेक केली गेली होती. बघा हे जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, इथनं दगडफेक केली गेली आणि आतमध्ये हे त्या ज्या वस्तू आपल्याला इथे दिसतात त्यावर लक्षात येतं. बघा हा कोणत्या तरी वाहनाचा पार्ट्स आहे जो मारून फेकण्यात आला होता, जो घराच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहे. सोबतच हे बघा दगडांच्या वरून लक्षात येतं की किती गंभीर हा संपूर्ण प्रकार होता. यावरनं लक्षात येतं की निश्चितच नागपूरमध्ये काय स्थिती होती एकंदरीतच. पेशणे परिवाराचे सदस्य आपण त्यांना विचारूया. काय चित्र होतं रात्री जेव्हा तुम्ही सुरुवातीला बाहेर नजर टाकली तर काय दिसत होतं? आम्ही आवाज आला म्हणून पाहायला निघालो, नेहमीसारखं काही जुलूस जात असेल म्हणून, पण एकदम दगडफेकच करण्यात आली. ते 500-1000चे लोक होते, त्यांच्या हातात दगडगी खूप होते. गट्टू काही पण फेकायला लागले. आमच्या गाड्या पाडत होते. आमची कार सुद्धा जाळली त्यांनी. तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं केलं, कुटुंबियाचं कसं केलं? माझे मिस्टरांना मुलांना पटपट फोन करून बोलवलं आणि ते घरात येतपर्यंत दारं खिडक्या लावतपर्यंत एवढे दगड आमच्या घरावर पडले. तुम्ही संपूर्ण दाळा खिडक्या लावून घेतले त्यामुळे सुरक्षित वाचले. एक प्रकारे तुमचं घर जाळण्याचा प्रयत्न झाला? घर नाही जाळण्याचं नाही, पण दगडफेक तर केली. जाळणारी पण होते, बहुतेक 2 व्हीलर समोर होते त्यांनाही पाडलं होतं. जाळाच्या तयारीत कार पण जाळली? कार ती आमचीच आहे जाळलेली. समोर 2 व्हीलर आणली हजबंडनी, तर ते जाळाचा प्रयत्न होतं पण ते थोड्याशाने वाचले. मला एक सांगा, आजूबाजूच्या किती परिसरामध्ये अशा प्रकारे जाळपोळ झाली, तोडफोड झाली? त्या शेवटच्या घरी पण झाली. ते आमच्या कारमुळे त्यांच्या घराला पण आग लावायचा प्रयत्न केला, पण ते मग आता घर सोडून दुसऱ्या घरी गेले, शिफ्ट झाले थोड्या वेळासाठी. त्यांच्याकडे म्हातारी आजीबाई होती, ते पण सफोगेशनमुळे तब्येत खराब झाली आहे त्यांची पण. तर आपण बघू शकतो की पेशणे परिवार आहे. ताई, पोलिसांची मदत कधी मिळाली? मग पोलीस पण आले. ते दगडफेक त्यांच्यावर पण होत होती. पोलीस सुद्धा आमच्या घरात लपले. ते 8-10 पोलीस आमच्या घरात येऊन लपले. त्यांच्यावर दगडफेक करता करता ते घाबरून खूप गेले होते. कोण होते ते आरोपी? काही माहीत आहे की नेमकं कशा प्रकारे चेहरा वगैरे झाकून ठेवला होता? ते रुमाली बांधून होते. बहुतेक ते मोमेडियन होते, कारण की ते काहीतरी ओरडत होते. ते आपल्याला काही लक्षात नाही आलं,
पण ते मोमेडियनच होते. आपण बघू शकतो की जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि जे वातावरण भीतीचं या कुटुंबियांनी आताही त्यांच्या मनामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे निश्चितच हा किती गंभीर प्रकार आहे यावरून आपल्याला लक्षात येतं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.